नमस्कार, मी जगदीश देशमुख। महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्याभरात राज्याच्या प्रगतीसाठी अनेक पावलं उचलली आहेत, काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। त्यावर एक नजर टाकूयात समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागात। महायुती सरकारने दिलेला शब्द पूर्ण केलाय। 4 ऑगस्ट 2026 पासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पहिला टप्पा राबवला गेलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आणि समाधानाची बातमी ठरली आहे। जवळपास 5029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। आता जी कर्जमाफी झाली या लिस्टमध्ये माझं नाव आहे। मला कर्ज 1,95,000 रुपये माफ झालेला आहे। याकरिता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारचा मी खूप आभारी आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 ही साकारली आहे। या योजनेतून मिळणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालाय। पहिल्या टप्प्यात 7,000 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले गेले। 7 बाऱ्यावरून कर्ज वजा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सातत्याने आम्ही कर्ज रेग्युलर भरत होतो, पण मागच्या 2 वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आम्ही कर्ज भरू शकलो नाही आणि कर्ज न भरल्यामुळे आम्हाला कर्जमाफीची जी पात्र यादी आली त्यामध्ये माझं नाव असून मला चांगली कर्जमाफी भेटली। तर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 10 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालाय। ही महाराष्ट्रातील आजवरची सर्वात मोठी कर्जमुक्ती ठरली आहे। राज्य सरकारने मंजूर केलेल्या एकूण 20,552 कोटींपैकी 7,000 कोटी रुपयांचा पहिला टप्पा 4 ऑगस्ट पासून थेट खात्यात जमा होतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सक्षम कौशल्य जनगणना कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या उपस्थित होत्या। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे। देशातील पहिला AI सक्षम कौशल्य प्राप्त जनगणना उपक्रम आहे। यात रोजगार, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधींसाठी सविस्तर माहिती ही संकलित करण्यात येणार आहे। मेट्रोचे जाळे राज्यभर विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनबद्ध आखणीची अपेक्षा व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यानुसार मेट्रो प्रकल्प सध्या 3.25 लाख कोटी रुपयांचा आहे। आज मितीस 174 किलोमीटर मेट्रो मार्ग हा वापरात आहे। मेट्रोच्या 291 किलोमीटर मार्गावर बांधकाम सध्या सुरू आहे। मेट्रोचे 130 किलोमीटर मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहेत। भविष्यकालीन सुमारे 88 किलोमीटर मेट्रो मार्ग हे संकल्पित आहेत। राज्यातील एकूण मेट्रो जाळ्याची लांबी 750 किलोमीटर इतकी आहे। नवे मेट्रो मार्ग कोणते असतील त्यावर एक नजर टाकूयात। अणिक डेपो ते वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अंतर सुमारे 17.5 किलोमीटर। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड अंतर सुमारे 17 किलोमीटर। कन्हान नदी ते कन्हान सिटी नागपूर इथे हा मेट्रो मार्ग असेल, अंतर असेल 2.25 किलोमीटर। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर सुमारे 35 किलोमीटर। शिवाजी चौक ते वसई विरार अंतर सुमारे 25 किलोमीटर। मानपाडा ते कल्याण ते खुटारी ते तळोजा अंतर सुमारे 18.5 किलोमीटर। कफ परेड ते नेव्ही नगर अंतर 2.25 किलोमीटर। कांजूर ते बदलापूर अंतर सुमारे 45 किलोमीटर। निगडी ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण अंतर 42 किलोमीटर। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय। नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 34,732 कोटींच्या विकास आराखड्याला गती देण्यात आली। या प्रसंगी नाशिक सिंहस्थाची सर्व कामं ही वेळेत पूर्ण करावीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगतानाच कुंभमेळ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा सुद्धा दिलाय। सर्व विभागांनी आपापली कामे जबाबदारीने वेळेत पूर्ण करावीत असा आदेश दिलाय। पंतप्रधान घरकुल योजनेसह विविध गृहप्रकल्पांच्या अंतर्गत तयार होणाऱ्या घरांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश देतानाच कामाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवण्याची सूचना त्यांनी केली आहे। ही बैठक मुंबईमध्ये संपन्न झाली।
राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा पहिलाच दौरा हा लक्षवेधी ठरलाय. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणी सुद्धा ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी 7 वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी केली. शिवाय सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना सुद्धा दिल्यात. जनहिताच्या कामालाच सर्वोच्च प्राधान्य आहे असा संदेश त्यांनी दिलाय. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.